ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. नीट यूजी 2024-2025 काउंसलिंग अपडेट. कोर्टाचा निर्णय दोन्हीपैकी कोणत्याही एका बाजूने येणार आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने विद्यार्थ्यांनी आपली मानसिक तयारी ठेवावी. जर समजा पुनर्परीक्षा रिनीट नाही झाली तर काउंसलिंग लवकरात लवकर चालू होऊन खूप कमी वेळात प्रोसेस केली जाईल. जास्त वेळ दिला जाणार नाही. साधारणतः जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काउंसलिंग प्रोसेस चालू होऊ शकते. त्यामुळे मेडिकल काउन्सिल कमिटीने MCC प्रवेश प्रक्रिया पुढे पोस्टपोन केली आहे. सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी 18 जुलै रोजी ठेवली आहे. सुप्रीम कोर्टाकडून फास्ट ट्रॅक वरती लवकरात लवकर निकाल दिला जाणार आहे. त्यानंतर मेडिकल काउन्सिल कमिटीद्वारे नोटिफिकेशन पब्लिश केले जाईल. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया व राज्य प्रवेश प्रक्रिया अशा दोन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये पहिली प्रवेश प्रक्रिया फेरी ही ऑल इंडिया सेंट्रल काउन्सिलिंग अथॉरिटी पूर्ण करेल. त्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट 15% सीट्स, एम्स व जीपमर पॉंडिचेरी 100% सीट्स या वैद्यकीय महाविद्यालयातील जागेसाठी होईल. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्व राज्याच्या सरकारी व खाजगी महाविद्यालयामधील प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी चालू होईल. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर सर्व राज्यातील पहिल्या फेरीस सुरुवात होईल. अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल. एक विद्यार्थी एकाच वेळेस दोन ठिकाणी ऍडमिशन घेऊ नये यासाठी केंद्र सरकारने ही प्रवेश प्रक्रिया राबवलेली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अथॉरिटीने अशा प्रकारचे सॉफ्टवेअर बनवले आहे. त्या सॉफ्टवेअरला सर्व राज्यातील प्रवेश प्रक्रिया अथॉरिटी संगणक प्रणाली जोडलेली आहे. कुठेही सीट ब्लॉक होणार नाही व प्रवेश प्रक्रियेच्या फेरी वाढणार नाही याची दक्षता केंद्राने घेतलेली आहे. मागील 2 वर्षांपूर्वी सर्व प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर 1,500 सीट शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे या प्रक्रियेत बदल केलेला आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी काही ठिकाणी 10,000 रुपये रिफंडेबल फीज असणार आहे. काही ठिकाणी 2 लाख असणार आहे तर काही ठिकाणी 1 लाख असणार आहे. स्वतःचे डोमिसाईल असणारे राज्य सोडून इतर राज्यांमधील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्या राज्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन करून भाग घेणे गरजेचे आहे. तेव्हा त्या राज्यांमधील प्रवेश प्रक्रियेसंबंधातील नियम तसेच सिक्युरिटी डिपॉझिट, प्रवेश प्रक्रियेमध्ये सीट अलॉटमेंट, क्वालिफाय, डिस्क्वालिफाय किंवा सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होणे अशा बऱ्याच प्रकारच्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. संबंधित राज्याची प्रवेश प्रक्रिया चालू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेसंबंधीचे माहितीपत्रक म्हणजेच ब्रोशर आल्यानंतर जे काही चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल झालेले असतील ते तुम्हाला त्या वेळेस व्हिडिओद्वारे किंवा ज्ञान गुरुच्या ग्रुपवरती पाठवले जातील. तोपर्यंत कोणीही गडबड करू नये. किंवा बरेच YouTube व्हिडिओ ऐकून पालक व विद्यार्थी गोंधळून जातात. त्यामुळे त्या वेळेस सविस्तर माहिती दिली जाईल. YouTube व्हिडिओपेक्षा जे माहितीपत्रक काउन्सिलिंग अथॉरिटीने दिलेले असते ते सविस्तर वाचणे कधीही चांगले. महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमध्ये आपण जेव्हा खाजगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो तेव्हा त्या राज्याचा पूर्ण अभ्यास म्हणजेच माहिती घेतल्याशिवाय ऍडमिशन घेऊ नये. तसेच 4.5 वर्ष पूर्ण केल्यानंतर पुढील बॉन्ड व इतर काही अटी असू शकतात. तसेच काही महाविद्यालयांमध्ये छुपे चार्जेस घेतले जातात. उदाहरणार्थ राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या ठिकाणी बरेच कन्सल्टंट एजंट सुरुवातीला ऍडमिशन घेऊन देतात, परंतु नंतर कॉलेज इतर चार्जेसची मागणी करतात. तेव्हा सदर कन्सल्टंट तुमचा फोन उचलणार नाही. असे अनेक प्रकार आतापर्यंत घडलेले आहेत. पुढील सर्व अपडेट्स याच ग्रुपवर मिळतील. धन्यवाद. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com.
Subscribe to our channel for regular updates and information.